मी कसं समजू तुम्हाला दिले? तुकाराम महाराज म्हणले दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाऱ्या वचन, पण मी कशाहून समजू तुम्हाला तोंड दिले? मला कळालं पाहिजे. तुम्हाला दिलेलं मला कळत तुम्ही भजन म्हणा, पण इकडं मंडळीला तोंड दिलंय का नाही हे कळण्यासाठी काय करावं लागेल? आपण भजन करावं लागेल ना. करे टाळी बोला पाया पडणं म्हणजे आता कळत झाला सांगण्याचा. तसं तुकाराम महाराज आपल्यासारख्या पामर माणसाला कल्याण कळत नाही, परमार्थाची सुरुवात कळत नाही, कुठून होते, कशी होते, का होते, चुकीची साधनं वापरण्याची शक्यता आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या पायाला लागून करे टाळी बोला मुखी नाम. कारण त्या काळामध्ये योगी लोक पर्यटन करणाऱ्या लक्षाऱ्या नव्हत्या, पण बरेच लोक तीर्थयात्रा जप तप होम हवन यज्ञ यागादी कर्मकांडामध्ये गुंतलेली मंडळी भक्कम होती. आणि कर्मकांडामध्ये गुंतलेली असल्यामुळं साधू संतांच्या विचारावर येणं अवघड होतं. निष्काम कर्म जर करायचं असेल, आपल्याला अंतःकरण जर शुद्ध करायचे असेल, तर शास्त्रात सांगितलेलं आहे की गंगा स्नान करा. गंगा पापम आणि शेषी तापम. तुमचा ताप घालायचा असेल तर चंद्र उपयोगाचा आहे, आणि पाप घालायचा असेल तर गंगा उपयोगाची, असं शास्त्राचं म्हणणं आहे. आणि काही धर्म मार्तंडाने आपल्याला कर्मकांडामध्ये गुंतून अंतःकरण शुद्धीचं शास्त्रातही सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला सोपा उपाय सांगितलाच नाही. तुकाराम महाराजाला कळालं की बऱ्याच लोकांचं अंतःकरण अशुद्ध आहे, आणि अशुद्ध अंतःकरणामध्ये काही उपदेश होत नाही. अंतःकरण पाहिजे शुद्ध. आता शुद्ध कशाला म्हणावं? म्हणजे महाराज आमचं का अंतःकरण शुद्ध नाही का? ज्या अंतःकरणामध्ये कीर्तन ऐकायची आवड निर्माण झाली त्या अंतःकरणाला शुद्ध म्हणावं. अहो, रोग्याला जर रोग कळाला आणि त्याच्या जर असं वाटलं की काय पैसे घ्यायचे तर घ्या, जमीन विका, कोणी सोनं गहाण ठेवा, पण मला दवाखान्यात न्या, समजून घ्यावा की आता तो रोग निवृत्त करण्याच्या मागे लागला. शरीराच्या रोगापुढे सोन्याची किंमत नाही, जमिनीची किंमत नाही. त्याला कळालं की शरीर महत्वाचं आहे, म्हणून लोकांना जमिनी विकल्या, पण शरीर दुरुस्त येण्याचं लोक ते पामर का असणार, पण शरीराचं महत्व जगातल्या पदार्थापेक्षा महत्वाचं हे कळायला लागलं. पण आता ते शरीर कशासाठी वापरायचं हे संतांना विचारलं पाहिजे. म्हणले आपली वाचा देवाच्या नावाला वाहून टाकली पाहिजे. माझी वाणी पुढे वर्णी गुण नाम आयशेदी प्रेम काही काळा. म्हणजे महाराज आम्हाला खूप काम आहेत, तुम्ही काय भजनी मंडळी गावगाव फिरती, महाराज फिरते, आम्हाला तसं रिकाम पण नाही. पण महाराजांनी पुन्हा त्याच्यात सवडच्या हातात सांगितलं, कामामध्ये
देवाचं नाव घ्या. नाथ महाराजांनी त्याच्या पुढे गेले. उठता बसता हरी बोला गाता हरी बोला खाता भांडता कांडता सर्व कार्य करता हरी बोला. हरी बोला एकांती हरी बोला लोकांती. सगळ्यात बसले तरी हरी म्हणा आणि एकटे असले शेतात भाकरी घेऊन चालले किंवा शेतात एकटेच आहेत तुम्ही म्हणता आमचं कोण ऐकत. तुमचं ऐकायसाठी कोणाला ऐकू घालण्यासाठी लोकांनी भजन म्हणून लोकांना ऐकायसाठी जर आपण भजन म्हणलं तर सकामता निर्माण होईल. लोकेशन येईल. मी इतक्या दिवस झालं भजन म्हणतो पण माझ्याकडे कोणी पाहतच नाही. त्याला पाहून तू अंत करून सुधारलं नाही. आमचं कोणी करतं का विचार. आम्ही तानू तानू भजन म्हणतो. आणि तो विचार काय करायचा. तो विचार होईल ना देव करील. अंतकरण शुद्ध जर झालं तर शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. आपल्याला देव वेगळा वाटतो. अजून देव पुढे वाटतो. कुठं राहायला महाराज देव. देव तो देव आहे आणि आपण जीव ते जीव आहे. आणि जीवात आणि देवातला भेद महाराज कायम राहणार. पण जीव देव एकच आहे. तो संदेह निवृत्त करायचं काम आहे. संदेह म्हणजे काय. संशय. आपल्याला देव वेगळा आहे मी वेगळा आहे असं वास्तविक वाटते. पण महाराज म्हणजे वास्तविक नाही तो फक्त संशय. संशय कसा असतो. संशय अविचारानं होत असतो आणि विचारापुढे संशय राहतच नाही. एकदा का विचाराला माणूस लागलं की त्या विचार हे विचारिता निरसले प्रपंच सहज सांडवले तत्वता तत्व उरले ज्ञानियासी किंवा या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारे. आणि अतत्वज्ञ किंवा आसार घेणारे आपल्यासारखे काय स्वीकारला. आपण महाराज मी माणूस आहे. आपला स्वीकार करून झाला. आपण माणूस आहे. माणूस म्हणून जीवानं स्वीकार केला. म्हणजे कशाचा केला. शरीराचाच केला ना. माणूस म्हणल्यावर आपण काय पशु पक्षाचा केला नाही. आपण स्थूल शरीराचा केला. मग आता या शरीराचा मी म्हणून स्वीकार केला म्हणल्यावर आपल्याला काही चूक वाटत नाही. आपल्याला माणूस म्हणून घेण्यात काही चूक वाटते का. आपल्याला चूक वाटत नाही. कोणी चूक काढित नाही. महाराज काढित नाही. महाराज म्हणतो आपण माणसं आहेत आणि माणसाला बोध होतो. पण मी म्हणतो माणसाला बोध होत नाही बायाला बोध होत नाही. माणसाला बायाला कम बोध होत नाही कारण माणूस आणि बाई ही स्थूल शरीराचं वर्णन आहे. हाडा मासाचा जो आकार आहे त्याच्यात काही बाई आहे त्याच्यात काही बॉय आहे त्याच्यात काही कुत्रा आहे त्याच्यात काही मांजर आहे. म्हणून आकाराला कधीच बोध होत नाही. या शरीरातल्या मानवी शरीरातल्या असलेल्या अंतकरणात बोध होतो. मग शरीराला बोध होत नाही. शरीराला बोध झाला असता तर जडाला बोध झाला असता ना. आकारवान जडाला. मग ती घटना अंतकरणात घडते आणि अंतकरणामध्ये जर बोध झाला साधू बोध झाला मुरुनिया ठेला ठाईच्या मुराला अनुभव कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली जैशी. सांगतो तुम्हाला. एका खोलीमध्ये प्रकाशामध्ये खोलीत अंधार होता. कापूर लावला. कापूर लावल्यावर काय केला. अंधार गेला. उजेडान त्या प्रकाशाने काय झाला अंधार गेला. आणि तिथं ठेवलेला एक पदार्थ होता. अंधारात ठेवलेला एक पदार्थ त्याच्यावर अंधकाराचं आवरण आलेलं होतं. मग अंधकाराचं आवरण काढायसाठी कापूर लावला.
कापूर जाळल्यावर ती वस्तू आपल्याला हातात आली. आता हातात आल्याच्या नंतर म्हणजे आता कुठं राहिला उजेड कापराचा. आता काय गरज आहे तुम्हाला उजेड कशासाठी पाहिजे होता? वस्तू नाही म्हणले अंधार घालवायसाठी. पुन्हा डबल अंधार झाला म्हणले जवळक अंधार होईल तोवरक तुम्ही कापूर जाळीतच आहे. तोवरक जाळायची गरज नाही. आपल्याला पदापट ते वस्तू मिळूच तर आपल्याला त्या उजेडाची गरज होती. आणि मग मात्र त्या उजेडाकडे पाहायचं काम नाही, त्या अंधाराकडे पाहायचं काम. आपली वस्तू आपल्याला प्राप्त झाली की मग अंधार उजेडाचा त्या द्वैताचा प्रश्नच राहिला नाही. आपलं समाधान हरवलंय. मनुष्य द्या आपल्या जीवाचं काय हरवलं? समाधान. महाराज असू द्या, कीर्तनकार असू द्या, गायक असू द्या, दरवर्षी म्हणतो मी पगार वाढतो नाही. हा, समाधान हरवलं त्याच. 3 टाइम कीर्तन आहेत, सकाळ दुपार संध्याकाळ. दुपारून रामायण, संध्याकाळी कीर्तन, सकाळी काल्याचं कीर्तन आणि दुपारा तेरवीचं कीर्तन. तेरवीचं का वाजतं? दुपार. मग सकाळी काल्याचं केलं, दुपारी तेरवीचं केलं, दुपारून रामायण केलं, संध्याकाळी पुन्हा कीर्तन केलं, पुन्हा ठेप्यावर गेला गाडीने की पुन्हा सकाळी भूतासारखा उठला की सुरू. त्याच्या माग तोच धंदा आणि काही समाधान नाही. विक्षिप्त चेहरे झालेले समाधान. ते समाधान फक्त तोंडातून ऐकायला भेटत, चेहऱ्यावर सगळी वखवख. विठ्ठल आपलं समाधान केलंय. सगळ्याला पाहिजे समाधान. पैसा कशासाठी पाहिजे? समाधानासाठी. घर कशाला बांधायचे? समाधानासाठी. आणि एवढं करून जर आपल्याला ते समाधान मिळालं नाही, समजा एक माणूस सकाळी तुमच्या गावात निघला सुरडीला जायला. सुरडी किती कोच आहे तुमच्या गावात? म्हणजे कोच तर नाही ना, 2 किलोमीटर आहे. म्हणजे कसा जरी म्हातारा माणूस थकलेला गेला तर 15-20 मिनिटात सुरडीला जाऊ शकतो. पोरं तर लगेच 5 मिनिटात जाते. पण तरुण माणूस सकाळी भाकरी बांधून सुरडीला निघला, दुपार झाली तरी सुरडी आलीच नाही. चलणं थांबलं नाही, गाव आलं नाही म्हणल्यावर रस्ता चुकला से दिसे पंथ गेले संत ज्या वाटा. कोण्या वाटानं गेले संत? कोण्या वाटा गेले? हरिनामाची वाट धरली. इतकीच नाही, हरिनाम घेतलं सगळ्यांना, अंतःकरण शुद्ध केलं. गंगेकडे जायचं काम नाही. कारण आता समजा गंगेला गेलो का, आता पाणी आहे का तिथं? रेती आहे का? रेती बी नाही ठुली लोकांनी. पाणी तर ठुलत नाही पण रेती ठुली नाही. घ्या मग आता त्या काळामध्ये पाण्याचं महत्व होतं. पाणी इतकं होतं, बरसाती होत्या आणि सहज उपलब्ध होतं, म्हणून गंगा पापम सांगितलं होतं. पण आता पाणीच नाही राहिलं, मग नामस्मरणानं आपलं अंतःकरण शुद्ध होते. म्हणून साधू संत कर टाळे तुला मुखी नाम. आपल्याला म्हणले अंतःकरण जर शुद्ध झालं, त्या माणसाची ऐकण्याकडे प्रवृत्ती होत असते. आणि अशुद्ध अंतःकरणाच्या माणसाची काहीतरी प्रपंचात करण्याची करणं सुरू झालं की अंतःकरण मलिने भोगणं सुरू झालं की लगेच गाढ अंधारे. आणि विचार सुरू झाला की समजून घ्यावा सत्व गुणाचा परिणाम आहे. विठ्ठल भोगाची अशुद्ध स्वैर भोगाच्या लोकाला जाग्यावर आणण्यासाठी कर्मकांड. कर्मकांडाचा उपयोग नाही असं नाही, पण बेछूट भोग भोगणारे लोक आहेत. काय खावा, कधी खावा, किती खावा, कुठं खावा, कोण्या वयात काय खावा, आपल्याला दात नाही, काय नाही खावा, काय पचत नाही, काय नाही प्यावं हे कळत नाही. असे स्वैर वागणारे लोक आहेत. त्याला जागावर आणण्यासाठी कर्मकांड. जगात चांगलं वागायचं असेल तर कर्मकांडी माणसाकडून शिकावं. आणि दुःख निवृत्त जीवन समाधानात घालायचं असेल तर तुकाराम महाराज आधी संताकडे यावा. विठ्ठल कोणी म्हणतं महाराज पाठ
पाठांतर केलं. ह्या महाराजाची ज्ञानेश्वरी पाठ आहे, कोणी म्हणतं गाथाच पाठ आहे, कोणी म्हणते त्याला विष्णू सहस्त्रनाम डोळे झाकून पाठ आहे, कोणी म्हणते मला 5 हरिपाठ पाठ आहेत. काहीच पाठ नाहीये. रामेश्वर शास्त्रीला किती पाठांतर होतं? दशग्रंथी रामेश्वर शास्त्री, 4 वेद, मुखोद्गत वाणी, सगळं पाठ. त्याला पाठ नाही असं नाही, तसा विद्वान माणूस हा आता सापडायचा नाही. एवढे पाठांतराचे रामेश्वर शास्त्री त्या काळात तुकाराम महाराजाच्या गावात होते. पण तुकाराम महाराजाच्या जीवनात काहीच सोय नव्हती खाण्यापिण्याची, पण समाधान पाहतो. आनंदाची डोही आनंद गरंग, आनंदाची अंग आनंदाची. पाठांतर नाही, वेद कोण देत होता ऐकायला वाचायला? पुढे सोय होती तुकाराम महाराजाला, पण तुकाराम महाराजाला समाधान होतं, कारण त्यांच्या बुद्धीमध्ये अज्ञान ज्ञान प्रकाश होता. आणि ज्ञान प्रकाश त्यांना प्राप्त झाल्यामुळं भयच राहिलं नाही चित्तामध्ये. आणि रामेश्वर भट्टाला पाठांतर होतो. गग्गा होता, ब्राह्मण वर्णाचा गग्गा होता. मी ब्राह्मण आहे, दशग्रंथी ब्राह्मण आहे, अमुक पाठांतर आहे, इतका निपुण आहे. सकाळी किती वाजता उठायचं, काय खायचं, वागण्यामध्ये कट्टर होते, पण कळण्यामध्ये शून्य होते. आणि कळण्यामध्ये शून्य असं जसा चांगला ताकदवान माणूस आहे, चलायला भक्कम आहे, पण वाट सुधरत नाही त्याला घोड्याची गरज नाही, फक्त त्याला सुधरत नाही चालावं. तो चलत नाही का ठेप्यावर जात नाही. मग चल तू, मग काय करायची ताकद? त्याने जर ताकद त्याची वापरली जंगलाच्या वाटात घ्या, तिथं वाघ आहे, चिव आहे, बाबा तिथं अजस्त्र प्राणी, तो मला ताकद आहे, आपल्याला पाय पाय चाललं तरी आपण दमत नाही. पण अरण्यात गेला. मग आता संत गेले ज्या वाटाला, कोण्या वाट? हरिनामी झाले कृत्य. संत हरिनाम घेता घेता सगळं कर्म त्यांचं टाकून दिलं. त्याला कोणत्या कर्माचा भार नाही आणि मरणाचं भय नाही. म्हणून परमार्थामध्ये एक गोष्ट होत असते, आपल्याला ओळख झाली कशाहून समजा ओळख झाली, खडा टाकून पाहायला पाहिजे. मरणाचं भय राहिलं नाही, कर्माचा कर्तेपणाचा भार राहिला नाही. समजून घ्या की त्याला परमार्थ पचला. विठ्ठल आणि मग आता रामेश्वर शास्त्रीच्या नंतर कोणाला किती बोलता येते आता बरं? त्याची नाव काही घ्यायचे नाही आणि त्याचं ओझं डोक्यावर घेऊन काही बसायचं नाही. त्याच्या पुढे बाकीचे सगळे शून्य. किती खावा, कसं वागाव, व्यवहारात किती चतुर आहे, रोगराई कशी घालायची, आयुर्वेद कसा पाठ आहे, हे सगळ्या शास्त्राचं योग साधनामध्ये चांगदेव महाराज श्रेष्ठ. आताचा योगी किती श्रेष्ठ. चांगदेव महाराजाच्या पुढे आताचे किती श्री 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 अशी 40 श्री लावली त्याच्या पुढे, काय फरक नाही पडत. चांगदेव महाराजाची बरोबर करू शकत. कोणता योग गुरु असला एखादा, किती जरी पोट असा सोलासारखा फिरत असला, तुम्हाला माहिती टीव्हीत येतो त्याचं सगळं पोटच फिरत. बऱ्याच माणसाला वाटतो काय व्यायाम करायला, ठेर पोटे बी लोक म्हणतात असं आपल्याला करायचं. करायला गेले की ते बंद फिरत, पोट तर फिरतच नाही, त्याचं बंद करत बस. म्हणून सोगे शिंदे काही देव नाही. योग करो योग आणि रहो निरोग. बस योग केला तर निरोगी राहता. पण शरीर रोगाचे भांडार. म्हातारपणी आता ह्या वयामध्ये या काढा सूर्यनमस्कार 100. आता 100 सूर्यनमस्कार काय काढू शकते ह्या वयात? तारुण्यात काढायची शक्ती होती. मग आता रोग येणार ते म्हणजे मग पहिले काढलेले सूर्यनमस्कार जर आता ध्यानात आणले तर ध्यानात आणून जमत नाही. रोग घालवायचा तर व्यायामच करावा लागला. मग म्हातारपणी व्यायाम होत नाही, मग रोगानं ग्रासलं केले. कोणाला अटॅक येणार, कोणाला अर्धांगवायू, कोणाला लकवा. आणि मग आमच्यासारखे महाराज गेले की ते लोक मागून तुम्हाला काय औषध देता येतं भाऊ? आता आम्हाला औषध देता येतं भवरोग घालवायचं. ते म्हणजे भवरोग नाही, अंगरोग घालवा. अंगरोग घालवायचा असला तर डॉक्टरकडे जावं आणि भवरोग घालायचा असलं तर संताकडे यावा. म्हणून आपल्याला बाकीच्या रोगाची काही चिंता नाही, ते येतील जातील राहतील, पण भवरोग संताशिवाय जाणारच नाही.
नदी हा शब्द मोठा भाऊ आपल्याला काय करता येते. भाऊ सागर एवढा मोठा, भाऊ सागर म्हणजे भ्रम, भाऊ नदी म्हणजे भ्रम, भ्रम म्हणजे रस्ता चुकणे. बाकी काही डोक्यात घ्यायचं नाही. आपल्याला जायचंय देवाच्या गावाला आणि आपण चाललो जीवाच्या गावाला, आपण चाललो स्मशानात आणि संत गेले देवा. तुम्हाला तर दृष्टांत माहिती, एक वारकरी एका गावातून निघला एकटाच, रामकृष्ण हरी म्हणे, पडशी बिडशी विना या वयाचा वारकरी निघला. पण पुढच्या गावाला गेल्यावर एका मारोड्याचं मुळ निघलं. ते बी मड असं पालखी सारखं सजविलं, फुलं गिलं लगे सगळे, आणि लोक बी असे फुलं फेकू लागले. त्याच्यावर याला वाटलं पालखीच चालली ही पण, आणि राम बोलो भाई राम बोलो त्याच्या सुरू. याला वाटलं बरं आता आपण तो घुसला त्या दिंडीत. ते बरीच लांब दिंडी गेली गावाच्या बाहेर. गावाच्या बाहेर गेल्याच्या नंतर दिंडी मसन वाटायचं नाही. मग ते बाकीचे लोक म्हणजे महाराज तुम्हाला कुठं जायचं, म्हणजे पंढरपूरला, म्हणजे तुम्हाला, म्हणजे आम्हाला मसन वाट्यात, म्हणजे भजन म्हणून मसन वाटा. ते म्हणजे काही म्हणा मसन वाटा चुकत नाही. ते म्हणजे अरे देवाचं नाव घातल्यावर मसन वाटा येतच नाही. हा महाराज म्हणले ना, जळतील पापे जन्मांतरीची, पहा नाम संकीर्तन साधन पै सोपे, आणि जळतील पापे न लगती, पुन्हा इतकं सोपं, न लगती सायास जाणे वनंतरा सुखे तो घरा नारायण. घरा म्हणजे अंतकरणाच्या घरामध्ये आपण जर संताच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवून जर विचार केला तर मग मात्र आपल्या अंतकरणामध्ये त्या देवाचं अप्रोक्ष ज्ञान होतं. आणि अप्रोक्ष ज्ञान आपल्याला ऐकायला मिळाल्यावर ते आपल्या अंतकरणात आपल्या कल्याणासाठी ज्यांनी ज्यांनी ते आग्रहानं साठवून तुलं महाराज म्हणतात. प्रत्येकाला जर विचारलं की आकाश कशाला म्हणते, सगळ्यांना माहिती का नाही? आकाश कशाला
विस्तीर्ण पोकळे. वर किती किती आहे, वर ते सांगता येत नाही. खाली किती आहे सांगता येत नाही. पुढं किती आहे इतकी पोकळ आहे त्याची. पोकळ रूपानं जेवढं आहे तेवढं आकाश आहे. असं आपण अंतःकरणामध्ये बाहेर पाहिलं, अनुभवलं आणि अंतःकरणामध्ये साठलं. पहा ना, जो जो माणूस जे जे बाहेर पाहतो विठ्ठल विठ्ठल कशामुळे होत, हे आता घेतलेलं विठ्ठल विठ्ठल कशामुळे होत, ते मोटरसायकलीमुळे होत. विठ्ठल ते मोटरसायकलीमुळे होतं का सायकलीकडे लक्ष गेल्यामुळे होतं? लक्ष गेल्या मोटरसायकलीमुळे नव्हतं. तिथं तशा तर मोटरसायकली उभ्या गेला तेव्हा पुढे गेलं लक्ष. मग लक्ष गेल्यामुळं होतं. बरं, लक्ष गेल्यामुळं होतं का लक्ष पुन्हा जागेवर आणण्यासाठी होतं? मग मोटरसायकलीमुळे होतं का लक्ष गेल्यामुळं होतं? गेलेलं लक्ष पुन्हा जागेवर आणण्यासाठी इतकं काम महाराजाला करावं लागतं. इतके मन बाहेर पडते तितक्या मनाला हातून वळते आणून पुन्हा ठेक्यावर लाईनला कीर्तनाच्या विषयावर आणावं लागतं. इतकी बेजारी महाराजाची बात. त्याला का उभा राहिला तर बोलायचं. हो ना, बोलायचं बरोबर आहे. ज्याला गरज नाही लोकांना सांगायची, ज्याला तळमळ नाही लोकांना सांगायची, ज्याला वाटत नाही हे विषय लोकांपर्यंत जाव, त्याच्यासाठी बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण ज्याला मनातून असं वाटतं की जितका विषय आपल्याला कळाला त्या कळण्यामुळे आपल्याला जो आनंद झाला तो आनंद या सुद्धा मंडळीला आपला आनंद ज्या रीतीनं आपल्याला झाला, ज्या रीतीनं आपला भ्रम गेला, ती रीत ह्या समाजापर्यंत जर आपण मांडली आणि इतके सात्विक मंडळी बसलेले, पापी अजिबात नाही, फक्त मनात विक्षेप आहे. तो विक्षेप तुमचा जागेवर आणण्यासाठी तेवढे श्रम ते तुम्ही घ्या. सांगण्याचं काम महाराजांकडे ठेवा. महाराज तुम्हाला सांगणारच आहे. तुकाराम महाराज कोण्या गावचा महाराज सांगू शकत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं अभंगामध्ये, आपण सांगण्याचा प्रयत्न करायला, तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा. आता इथून पुढे सांगतो तुम्हाला, 2 तासात सेवा संपणार आहे. पण तुमचं चित्त कोणाचं कुणीकडे गेलेलं मला जर कळालं, माझ्याकडे लक्ष द्या. मी बराबर म्हणणार आहे, हिरव्या साडीवाली तिथली ती माझी मावशी, ती तिथली लाल साडीवाली बहीण, आणि तिला विचारणार आहे की अभंगात काय चालू होतं. तुम्ही म्हणता बायालाच म्हणले की नाही, माणसाला होत नाही. मी माझ्या तोंडाकडे जरी असे टक लावून पाहिले तरी मला कळतं तुमचं चित्त इथं ऐकण्यात नाही. मी तुमच्या चित्तावर ध्यान देणार आहे, तुमच्या अंगाच्या हालचालीवर ध्यान देणार नाही. तुम्ही ध्यानात जाऊन ऐकता का याच्याशी महत्वाचं आहे. विठ्ठल बघा, हा भंग सोपा नाही आणि काम अवघड आहे. तुम्ही मनावर धरलं तर ते सोपं आहे. तुम्ही जितकी ऐकायला तुम्ही साथ देता तितकं माझ्या अंतःकरणात साठवलेलं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पुन्हा पेपर सीईटीचा आहे. 4 तास पुढे असतो का पुढे म्हणजे कीर्तन कौर का असतं? नाही, 1.5 तासात आवडायचं आपल्याला. 11ला 1 मिनिट कमी असताना
इतका अवघड विषय सांगणाराला, पण मी इतका सोपा करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही जर चित्ताचं आसन करून ऐकायचा प्रयत्न केला, खरंच सांगतो तुम्हाला कोणतीच कीर्तन ऐकायचं काम पडणार नाही आयुष्यात. कारण घाटी दवाखाना माहिती ना तुम्हाला, घाटी दवाखान्यात जर इलाज नाही झाला तर त्या माणसाला कुठंच इलाज होत नाही. आणि शक्यतो घाटी दवाखान्यात सगळेच इलाज होते, तिथं सगळी सुविधा असते. तसं वेदांत शास्त्र म्हणजे घाटी दवाखाना, लास्ट स्टेप येते. तिथं गेले की नीटच होतं, नाही तर मग ताठूनच येतं. विठ्ठल ताठलेले जे लोक बरे, संसारात सगळा ताठच आहे ना, ताठा जेम झाला. अशी जरी हालत असली तरी ताठाचे, जातीचा ताठा, तारुण्याचा ताठा, कलेचा ताठा, वयाचा ताठा, पाना पैशाचा ताठा, 2-4 मणी गळ्यात जास्त असले की त्याचा ताठा, पुढं लगेच टाकून लोकांना दिसली पाहिजे ती, लपून नाही, पुढं टाकून किती त्याचा ताट, कशाचा ताठा, वेगळ्या वेगळ्या गोष्टीचा ताठा. ती मन त्या पदार्थाच्या रूपानं आपला ताठा दाखवित असतं. खेटर का असा ना, पण ती ताठ्यानं दाखवित. काय टाकायची, उद्या फाटणारी वस्तू टाकणारी, पण माणसाचं मन त्याच्या रूपानं लोकांना मोठेपणा, अभिमान दाखवायसाठी ते कशाचा वापर करील काही सांगता येत. बरेच लोक तुम्ही महाराज ही जागा आहे ना, ही आमची उकंड्याची जागा. महाराजांना उकंडा दाखव, वाडा दाखवित, हे इतकं कोपर आहे ना, ही आमची उकंड्याची जागा. काय असं म्हणत नाही की हे तोंड मोह देवाचं नाव घ्यायचे, हे कान ऐकायचे, डोळे पाहायचे, पाय कीर्तन, त्याचा परिचयच नाही. तुमचा आपण कोणालाच काही समजित नाही, शरीराला काही समजित नाही, मेलो तो फिकीर नाही. भरले फाटाड राणी, रानात निघले माणसं. म्हणून साधू संतांनी सांगितलं की ज्याने आपल्या अंतःकरणात हरीचं यथार्थ ज्ञान साठले, मग देव नाही का, जसा आकाश पोकळ आहे, अग्नी कसा आहे, गार गार, अग्नी कवा भी गरम आहे, गार होईन का, अग्नी गरम, पाणी पातळ नाही, पाणी शीतळ आहे. तुम्ही म्हणता महाराज पाणी पातळ कसं नाही, त्याचा बर्फ होतो ना, मग ते घट्ट बी होत. मग घट्ट जरी असलं तर त्याच्यावर परीक्षा नाही. जे शीतळ आहे ते पाणी, उष्ण येते अग्नी, पोकळ येते आकाश, चंचल येते वारा, आणि पृथ्वी येते घट्ट. पृथ्वी कवा बी कशी आहे, घट्ट आहे. तिचा धर्म बदलतच नाही. तुम्ही म्हणता बर्फ घट्ट आहे, पण त्याचा बदल होतो ना. पृथ्वीच्या घट्टपणाचा पुन्हा बदल होतो, त्याचे लक्षण आहेत. मग आता ह्या सगळे पंचभूताचं आपल्याला बाहेरून ज्ञान झालं, आणि ते ज्ञान आपण अंतःकरणासाठी. मग एक झाड हल्लं, झाड हल्लं तर काय समजत होत आपण, वारा. काय महाराज 4 दिवसापूर्वी असं वारं होतं, कोणी म्हणलं वादळ होतं, कोणी म्हणे चक्री होतं, पण काय झालं त्याच्यात, तर काही बी हलू लागलं. झाड उन्मळून पडले, घरपत्र उडाले. मग ह्यो सगळा वाऱ्याचा प्रकार. काही हलवायचं म्हणलं, स्थलांतर करायचं म्हणलं की वारा. मग वाऱ्याचा परिचय, अग्नीचा परिचय, आकाशाचा परिचय, म्हणजे पंचभूताचा आपल्याला काय परिचय, जीवाचा बी परिचय. आता हे सगळे जीव दिसायले ना आपल्याला. कुत्र्याच्या शरीरात जीव, मांजरीच्या शरीरात जीव, उंदराच्या शरीरात जीव, चिलटाच्या शरीरात जीव, हत्तीच्या शरीरात. हत्तीच्या शरीरातला जीव केवढा, म्हणजे महाराज त्याच्यात मोठा आहे. त्याच्यात जीव मोठा आहे का त्याला शरीर मोठं आहे? हा, त्याच्या शरीराचा आकार मोठा आहे, त्याचं पोट मोठे, त्याचा आहार मोठा आहे, त्याचे दात मोठे, त्याचे पाय मोठे, पण त्याच्यातला चैतन्य असलेला भाग लहान नाही, मोठा. आता मी तुम्हाला एक दुसरी दृष्टांत सांगतो. एका बाईने एवढा मडकं घेतलं डेरा, एका बाईने रांगणी घेतली, एकानं रांजण घातला. आता हे 3 प्रकार लहान मोठे झाले, पण त्याच्यातली पोकळी
डेरेतली पोकळी, रान्नीतली पोकळी आणि रानातली पोकळी. कोणत्यातली पोकळी लहान? एकच. म्हणले पण महाराज याच्यात लहान दिसती. लहान वस्तू आहे ती, पदार्थ लहान आहे, तिच्यामुळं पोकळीचा भेद होऊ शकत नाही. झाला तर भेद दिसणाऱ्या पदार्थात आहे. म्हणून इथं जरी दिसत असलं हे शरीर वेगळं लहान आहे, इथं हे मोठं आहे, हे लहान आहे. पशु आहे, पक्षी आहे, किडा आहे, मुंगी आहे, हे सगळे शरीरातले भेद आहे. चैतन्यात भेद नाही. म्हणून चैतन्य एक आहे, सगळ्यांच्या हृदयात एक आहे, फक्त आपल्या ध्यानात एक नाही. फोकस सगळ्यातली लाईन एकच, त्याच्यावर मोठा बल्ब लावला तरी लाईन. आणि हे एकपणा लाईनीच्या ठिकाणचा महत्वाचा आहे, तेवढा कळाला नाही आपल्याला. ह्या उपाधीचा लहान मोठेपणातच माणसं गुंगेत आणि भेदात इतके वादामध्ये भेदामध्ये गुंतले. देवाला 4 युगाचा भक्त नामा उभा कीर्तन. 4 युग भक्ती केली महाराज. 7 तास हिना घेतला, 2 तास भजन म्हणलं, 1 तास चक्री म्हणली, तसं नाही. 4 युग देवाची भक्ती करायला नामदेव महाराज. पण तरी भ्रम गेला नाही. कुत्र्याला कुत्र समजायचे, माणसाला माणूस समजायचे, देवाला देव समजायचे आणि मी देवावरून वेगळा असं समजायचे. पण जेव्हा ते औंढ्याला गेले, खेचर स्वामीला भेटले, त्याला हरीचं यथार्थ ज्ञान झालं. घरी आल्यावर कुत्र्यानं भाकर नेली. भाकर नेल्याबरोबर ते म्हणले, अरे देवा, तुपाची वाटी घेऊन नामदेव महाराज मागे लागले. अरे म्हणले तशी खाऊ नको, कोरडी तूप लावून खाय. सांगा, नामदेव महाराजाला त्या आता तिथून आल्यावर कुत्र दिसलं का देव दिसला? देव दिसला. डोळ्याने कुत्र दिसलं, बुद्धीनं देव दिसला. तसं माणसाला आकाशामध्ये जर विमान पाहिलं तर पाखरा एवढं दिसतं डोळ्याने, पण बुद्धीच्या डोळ्याने जर पाहिलं तर 500 लोक बसलेले कळत. मग बुद्धीनं ठरवलेलं खरं का डोळ्याने दिसलेलं खरं? डोळ्याने दिसलेलं खरं म्हणा तर 500 लोक बसले कसे एवढे? मग 500 लोक जर बसले म्हणा तर डोळ्याने आपल्याला धोका द्या. डोळ्याच्या मागे मागे गेलो असतो आणि डोळ्याच्या भरोश्यावर जर म्हणून असतं की विमान पाहायला मी दिवसाचं विमान पाहतो, आमच्याच घराहून जाते, पिपळाहून जाते, वडाहून जाते, एवढंच आहे. असं जर आपण ठरविलं आणि आपल्या हृदयाच्या याच्यात ठेवून गेलं की त्याची साईज एवढी आहे विमानाची, असं पाहून ठरविलं तर आपण मूर्खात निघलो. आपण डोळ्याच्या मागे गेलो, डोळ्याने आपल्याला झटका द्याला आणि तरी बी तो आपण डोळ्यावर भरोसा केला. तशी माणसं डोळ्यानं दाखविलेल्या शरीरावर भरोसा करायला. काय मी मला काय फिकीर आहे? अरे डोळ्याच्या मागे जाऊ नको, डोळा दाखवितो एक आणि असतो. डोळ्याने दाखविलं आकाश टाकलेलं, डोंगरावर आकाश टाकलेलं लहानपणी डोळ्याने दाखविलं, पाहिलं मी आकाश टाकलेलं. पण बुद्धीनं आता आपल्याला दिसलं ते, पण बुद्धीनं विचार केला ते आता आकाश कवाच टेकत नाही. पहा, हरणाने पाहिलं मृगजळ, बहु मृगजळ देखून डोळा तुमकी जे अमृताचा गिळता गळावा आणि तोडीला परशु बांधिला गळा सुप्तिका लाभे. जसं एका हरणानं मृगजळ पाहिलं आणि पाण्याचा ओळ ओलांडून त्या मृगजळाच्या कुटियाचे पिसे त्याला पाणी वाटलं, जे हरण पळालं त्याला काय नाही.
प्राण्यातली प्राण्यामध्ये मूर्खपणा आहे. मला सांगा, वाघाला नाही दिसत कधी, कुत्र्याला तर आम्हाला मृगजळ दिसत नाही का? पण कुत्रच हरणापेक्षा विचारी, ते पळायला दिसलं का तुम्हाला मृगजळ? पण हरण मात्र पळत. त्याला वाटतं आपल्याला तर वेग आहे आणि बाकीचे प्राण्याला वेग नाही म्हणून ते पेणार नाही. निर्मळ पाणी पिणारी जात, खडकावर बसलेली जात खुरा भरू देत नाही. हरण पळालं, त्या मृगजळ लांबतच गेलो ना. आता मृगजळ पाणीच नाही, पण दमून 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 ऊर फटून ते काय झालं, गरज भागन अशी वाटलं होतं की नाही हरणाला? तसंच हरणही हे सगळे कसे येत, आपण हरणच येत. आता नाही यंदा कापूस लावला बस जमलं महाराज. मृगजळ येते. किती वर्षाच्या कापसाचे पैसे आहेत आपल्याजवळ? एखादा तर रुपया असेल ना गेल्या वर्षीचा, यंदा तर जाऊ दे 1 रुपया नाही. म्हणजे पाहायला गेलं तर भक्कम दिसलं ना, उरायला काहीच नाही उरलं. ऊर फुटून मेले बरेच माणसं. म्हणजे आट्या कशाने आले? आट्या मुलीचं लग्न आहे, कापूस नाही झाला, कसं होईल? आट्याक आला, त्या आट्याकाला पैसे गेले, ते तर मेला पुन्हा दुसऱ्याचा नंबर लागायचा. ऊर फोडाले ऊर, काहीच गोष्ट खरी नाही. आणि आपल्या वाचून काही राहत नाही. ज्याच्या प्रारब्धात जे असेल ते झाल्याशिवाय राहत नाही. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, सोस करीशी वाया, भजे मना पंढरी राया. परमात्मा प्राप्तीसाठी मनुष्य दे. मग विचारानं आपल्याला हरणासारखं पडायचं काम नाही. एखादी गोष्ट जर काही गंभीर झाली ना, एखाद्याला अटॅक आला, शाक लागला, अजून काही झालं तर ते म्हणजे बाहेर सांगू नका बघ. हरणकाळी म्हणजे एकदम घाम फुटतो त्याला. विचाराची शक्ती कमी आहे, हिंमत कमी आहे, धैर्य कमी आहे महिला मंडळीचं. असं पहिल्याने ठरवलं होतं, पण आता मला वाटते जास्त संख्या आल्यामुळं महिन्यात हिंमत बास ठरल्या. विठ्ठल सरकारने 50% वाटा द्यायला गेला ना, त्याच्यामुळे त्याला हिंमत आली आणि सगळ्या महिला मंडळी ऐकायला आल्या. सांगायचं तात्पर्य की परमार्थात हिंमत येते. हिंमत संत काय देते? हिंमत देते. अर्जुनाला काय दिली? तो काय हारला होता? हिंमत हारला होता. त्याला लढाई करता येत नव्हती का? हिंमत नव्हती. तो मला बाबा हे मुलं बाळन मामीन काकीन चुलतीन यायला मारण पाप होईन. त्याला मृगजळ दिसू लागलं, धनुष्य बांधलेलं ठेवून खरं ठेवून लागलं. देव म्हणजे काय खरं धरायला? मागच्या जन्मामध्ये हे कोण येतोय? कसा हिशोब? देह संबंधाचे नाते भोरड्यावर शेताते. मामी काकी चुलते आताची इथं येत तुला दिसायला लागले, पण जीवाचं जीवा नाही कुडीचे नाते हे भिन्न भिन्न पंचभूते रचते संतते आसार रीते फलकट. जीवाचं शरीराचं नातं का लागत नाही? जीव हे जाणणारा आणि शरीर न जाणणार. न जाणणाऱ्यापासून झालं शरीर आणि जीव झाला नाही. जीव झालेलाच नाही, जीव असलेला आहे, पण त्याला वाटतं मी झालेला आहे आणि मी आलेला आहे. मला सांगा, ते एखादं डेर आहे आणि त्या डेरा फुटला, त्याच्यातला आकाश मग वरच्या आकाशात जाईन का? कसं आहे? एक डेरा आहे, त्याच्यात जे आकाश होतं, तो डेऱ्यावर काठी मारली मग त्याच्यातलं आकाश निघलं, त्याला जागा नसल्यामुळं, आणि ते वरच्या आकाशात जाऊन मिळालं. नाही तसं नाही होत. त्याचं काय कारण आहे? ज्या वेळेस त्या घाटामध्ये ते आकाश दिसू लागलं त्यावेळेसच ते आकाशाशी एक रूपच होत. आपल्याला वाटत होतं वेगळं झालंय, पण ते मात्र एक हे. तसं चैतन्य जो मी आहे तो आपण आपल्या आत्मस्वरूपाशी एक रूपच आहे. या शरीराच्या उपाधीमुळे वाटतं की मी वेगळा आहे आणि आपण मात्र एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तो दुर्गमान घाली. म्हणून उपाधीचे धर्म जर खोटे ठरले तर मग आपल्याला एक व्हायचं कामच नाही. एकच एक असं कळतं महाराजांनी दुसऱ्या
आणि याची जरी आपण अंत्यविधी केली, याला फुकून टाकलं, तर बऱ्याच लोकांना असं वाटतं महाराज याच्यातला जीव कोण येऊनीला गेला असं. आपल्या समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी ते पिठाचं नाही का ठेवते, आणि त्याच्यात काही किड्यानं मुंगीनं काही असं फिरलं की मग 4-2 पोरी बाया म्हणते हा सर्पासारखं दिसतंय, सर्पाच्या जीवनीला गेलं बरं का. आणि 2-3 असे टिपके पाखराचीच पाय दिसले, हे पाय यायला त्यो गेल्याला दिसला इथं इतकं यायला कळत, पिठावून त्याच्या जन्म झाल्याला यायला कळाला म्हणल्यावर यायच्या पायात पडेल बरोबर. महाराजाचं कशाला ऐकायचं. आणि हे खोटं आहे बाबा हो. जसं घटातलं आकाश आधीच आकाशाची एक रूप आहे, तसे आपण चैतन्याची आताच एक रूप आहे. पण आपण बुद्धीला मी म्हणलंय, शरीराला मी म्हणलंय, इंद्रियाला मी म्हणलंय आतल्या ज्या चैतन्यानं, त्याच्यामुळं आपल्याला मी वेगळा आहे. मी आता पहा, इथं चैतन्याला वाटते की मी वेगळा आहे, माझं नाव अमुखे केशे, तिथं बजरंगी, इथं अंकुश आहे, इथं रामराव आहे, इथं श्यामराव आहे, असं आतल्या जीवाला वाटले. आणि नाव कोणाला ठुलंय? शरीराला. 5वीच्या दिवशी मग 12व्या दिवशी त्याला नाव ठेवलं त्या शरीराला. मग नाव ठेवणं चूक आहे का? नाव नाही ठेवलं रे वार कसा होईल? नुसतं मोग म्हणत हो इकडे या तिकडे जा, तसं नसतं. व्यवहार हिशोबानं होण्यासाठी शरीराला, बैलाला, कुत्र्याला, बैल समजा दे म्हणले जमून का ते का ढोरे त्याला नाव खिलाऱ्या पाखऱ्या ठेवून त्याला गाडी त्याने दगडावर नेऊ नये म्हणून त्याच्यावर तो संस्कार करावा लागतो. तसं आपण हिशोबानं वागावं, देण्या घेण्याचा व्यवहार बरोबर व्हा, ह्या जगराटीचा हिशोब बरोबर व्हा. त्याच्यासाठी या वारी क्षेत्रामध्ये नाम ठेवणं, रूपा गणेश नाम वेगळं वेगळं ठेवणं म्हणजे व्यवहार सुरळीत होण्यासाठी. म्हणजे महाराज कसा झाला व्यवहार तर काय होईल, कसा झाला व्यवहार तर हे लक्षात येणार. कारण माणसाचं अंतःकरण त्या व्यभिचाराने विक्षिप्त होऊन जातं आणि त्याच्यामुळं आपल्याला विचाराची धारा येत नाही. मन स्वैर होऊन गेल्यावर विचार उमटत नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं की यर्धार संपायची. आपल्या मागं काय, शरीराचं मरण कोणाला टाळता येते, येथे उरून नाही आले अवतार. शरीराचं बरं का, कोणाचं शरीर आले, अवतारी पुरुषाचं बी शरीर नाही राहिलं. बर, चांगलं योग करणारा असला तर, रोज बदामच खाणारा असला तर, काही खाऊ द्या, किती जपून वागू द्या. कोणी काय म्हणतं महाराज एक जागेमध्ये काम केलं ना तर मग व्हायला निघल्यावर माणूस चटकन गरल्या जात. त्याच्यामुळं अंग राखून काम केलं पाहिजे. मग व्हायला निघल्यावर असं थुम काम केलं पाहिजे आणि मग पैसा ठेवला पाहिजे. तुम्ही किती शक्ती ठेवा सांभाळून, एका माणसानं बर्फाचा खडा तो मला आपल्याला उद्याच्या आठ पायचा न्याला वर मागे सकाळी पाहतो तर पाणी नाही खडा नाही, काय झालं त्याच बाप झाली ना. तसं तुमच्या आमच्या अंगाची प्राणाची शक्ती आहे ती साठवल्याने राहत नाही. ती हळूहळू हळूहळू इंद्रिय प्राण काय होतात ना क्षीण होते. ते शरीर बलवान आहे, ते क्षीण होत, ते उतरत. त्याला किती दाबून धरा त्याची चाल मसन वाट्याकडे हळू मोठ्याने गुंगड निघलं. ती आपल्याला वाटतं आमचं आता बरं आहे बरं काय, खाऊन पिऊन टामटूम काय नाही, त्याने नीट चाल धरली मसन वाट्या झालं टामटूम आलं. त्याच्याकडे पाहत नाही टाकून. प्रत्येक माणसानं रोजचा एक फोटो काढायचा. आता मोबाईलवर जमते ना, त्या कॅमेरे लागत नाही. रोजचा एक, सकाळी एक आणि संध्याकाळी एक रोज फोटो काढायचा. 12 महिने करून पहा, 360 दिवसाचे 700 फोटो काढून घ्यायचे, 720 समजा. आणि मग पहिल्या दिवशीचा फोटो शेवटच्या दिवशी पाडव्याच्या दिवशी पाहायचा लावून. तर पहिल्या फोटोला तो शेवटचा फोटो मिळत नाही, मॅचिंग होत नाही. त्याची साईज वेगळी, त्याचं चकाकी वेगळी, त्याचं रूप वेगळं. म्हणजे हळू मोठ्यानं शरीर काय व्हायला कुंकड निघलं. मग कोणी म्हणलं राम राम कुंकड निघले तर तो म्हणत असतो मी निघलो दे पाराकड तुला वाटायला, पण शरीर मसन वाट्याकडे निघलं. एक द्रष्टांत एक जहाज होत आणि त्या जहाजामध्ये असे सगळे गावातले लोक दिंडीत बंद गाव त्या जहाजात बसले. त्याच्यात काय अनेक प्रकारचे खाण्या पिण्याची कपड्या लट्ट्याची दुकान महिनाभर जहाज चालायचं होतं ना.
आणि मग त्याच्यात सगळीच व्यवस्था होती. मग त्याच्यात काही लोकांना आपले देवीचे मंदिर, काही ना विठ्ठलाचं मंदिर, कोणी दत्ताचं मंदिर, आपल्या बंद गाव बसायचं म्हणल्यावर 5,000 लोक बसायचे. मग ते गाव एवढं जाग होतं. मग सगळ्याचे पिठं कुठं आपापल्या जागा रावटे त्याच्या ठोकल्या. जहाज निघल्याच्या नंतर वर होता तो जहाज चलविणार. आणि हे आतले आत लोक म्हणायचे कुणकडे चालले, तेव्हा मी गणपतीच्या देवळातून आला. आता गणपतीच्या देवळातून आला तू का बंद जहाज पाण्यातून चाललंय. पण त्यातली त्यात ते म्हणतो मी ऐकून आज सोमवार आहे, सोमवार नाही मंगळवार नाही, गंगातून त्या पुरातून चाललेले ते जहाज आहे. पण त्याच्या ध्यानात नाही. वरचा तो जहाजाचा मालक म्हणतो सावध हुशार भोपळे राहू दे आपल्या संग. त्यामध्ये आज सोमवार महादेवाच्या मंदिरात जायचे, भोपळा कशाला पाहिजे. आता समजा तुम्हाला मला देव देव घ्या, आता कुठं आता सप्ताह थोडाच राहिला, सप्त्यात म्हणजे सप्ताह संपला ना, आता काय करायचं देव देव कोणी जायचं. पण थोड्याच वेळामध्ये समुद्रावर त्या लाटा सुरू झाल्या. हुशार खबरदार भोपळे घेऊन जा. लोक काय करते आपल्या कामामध्ये गुण एवढा आवाज चालला तर काय ध्यानावर येतो लोक पाण्यात गावात अजिबात नाही. मग कामात येते आणि मग अशा प्रकारचं कोणी ध्यान देणार. आली ती लाट ती पडली त्या गणपतीचं देवळ आईचं देवळ द्यायचं त्याच्यात फुटलं की काही तुमच्या आमच्या सारख्या शहाण्या माणसानं ते म्हणजे राहिना म्हणाले महाराष्ट्र एक भोपळा ज्यांनी विचाराचा भोपळा जवळ घेतला ते शरीराबरोबर मी मरत नाही असं त्याला कळालं. प्राणाबरोबर मी जात येत नाही असं कळालं. मनाबरोबर मी बाकी पुण्यवान नाही असं कळालं. मी आहे आता आहे, मनाहून वेगळा आहे. मनात काय संकल्प आहे विकल्प, पाप आहे पुण्य, बरं आहे वाईट आहे, आपलं आहे चुकलंय. पण मनात 2 धर्म आहे. डोळे किती 2, नाकपुडे किती, कान, पाय, हात, फट, किडण्या बंद 2 आहे. आणि त्याला जाणणारा मी. आता हे माहीत किती आहे येते ना, सगळ्याला दिसत नाही येत. कशामुळे एक दिसायला नाही. हे इतके माणसं आहेत ना, इतक्या माणसाला आता इतके माणसं म्हणल्यावर मायक किती दिसा एक कशामुळे दिसायला. इतके जरी असले तरी आपण एक खेट म्हणून एक दिसायला. विठ्ठल म्हणून आपल्या एकपणामध्ये आता संशयच नाही. आणि मग जर आपण इतके जरी जीव वाटत असलो तरी जाणणे रूपानं ज्ञान रूपानं आपण एक हेत. आणि एक हेत म्हणल्यावर देव सुद्धा किती देव बी एक आणि मी हिशोबानं एक. देव सुद्धा ज्ञान आणि मी सुद्धा ज्ञान. पुन्हा देवाला नाही नाव आणि जीवाला बी नाही नाव. आणि जीवाच्या ठिकाणी जी भ्रांती होती सूक्ष्मदेहाबरोबर येण्या जाण्याची ती त्यांनी त्याच्यावर घातल्यामुळे यारधार बी राहिली नाही. त्याची सरली येरधार. आणि हे ऐकलं ना सफल झाला व्यापार. हे व्यापार आहे महाराजांनी सांगणं आणि आपण ऐकणं आणि त्याच्या ठरविणं लाभ एक झाला की देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो. मग देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा. त्याची सरली येरधार कोणाची राहते ज्यांनी प्राणाला पंच प्राणाला पंच ज्ञानेंद्रियाला पंच कर्मेंद्रियाला मनाला बुद्धीला 17 तत्वाच्या सूक्ष्म द्याला मी माझं आणि खरं वाटलं त्याला ते स्वरूप. त्याला देह जळाला तरी असं वाटत असतं की आपल्याला जायचंय आणि आपल्याला यायचं. मी मरायला असं का वाटतं. याला मी म्हणलं की वाटतंय मरायला आणि आतल्या सूक्ष्म द्याला मी म्हणलं की वाटतं चाललो आणि मला कळत नाही का वाटतं. अज्ञानाला धरलं की मला कळत नाही आणि आता कळणं न कळणं राहिलं नाही, मरणं न मरणं राहिलं नाही, जाणं इथं राहणं राहिलं नाही. असं लक्षात आलं की आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी हे धर्म कधीच नव्हते. इतकं स्पष्ट अंतःकरणामध्ये साठविलं
ज्यांनी ज्यांनी साठविलं त्याची सरली धार झाला सफल व्यापार. आणि ह्यो हिशोब ध्यानात धरला म्हणजे काय आला हाताला? हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला शरीर आलं हातात, मरणच आलं त्याच्या वाट्यात. हो ना, जे समजा अग्नी हाताला आला, भाजले की नाही हात, पाणी हाताला आलं, भिजले की नाही हात, आकाश हाताला आलं, काय आलं हाताला? पोकळत राहिली. हो, माती हाताला आली, भरले की नाही हात. हरी आला हाताला. हाताला म्हणजे लक्षात, हाताला म्हणजे बुद्धीच्या ताळ्यात बसला की हरी कशाला म्हणते? जो सर्वत्र आहे, सदा आहे, सम. सर्वत्र आहे म्हणजे कोण्या देशात? तुम्हाला सांगतो, आता आपल्याला वाटतं की आपण ह्या गावात आहे. कसं वाटतं सध्या? कशाला धरून येते? याला धरून वाटत आहे, ह्या शरीराला धरून वाटतं की आपण इथं आहे. आपण इथं आहेत का शरीर इथं आहे? पाहा तुम्ही, एखाद्याचा प्राण गेला तर त्याला काय म्हणते? तो कशाचा राहिला इथं, त्याचं मड येईल. शरीर इथं ठुल्याला, फोटो इथं ठुल्याला, हे बी फोटोचे हाडा मासाचा, तो बी काचातला फोटो आहे, तो बी हाडा मासाचा, रूपवाने मांसमय, आसूची आहे, दुर्गंधयुक्त आहे, असा ह्यो कुत्रा. याचा परिचय. आपण तसे आहेत का? आपण त्याच्यावर वेगळे, त्याच्यावर वेगळे आहेत म्हणल्यावर आपण इथले आहेत का? शरीर झालं इथलं, सृष्टीतलं झालं, पंचमहाभूताचं झालं, पण आपण प्रकृतीचे आहेत का? मग प्रकृतीच्या पलीकडचे. अमता प्रकृती पलीकडील भाव म्हणजे आपलं प्रकृतीच्या पलीकडं असणं. आणि पलीकडं असणाऱ्या माणसाला काही फरक पडत नाही. मी सांगतो, एक असा आरसा आहे, आणि आरशाच्या पलीकडे एक माणूस उभा आहे, काचाच्या पलीकड, आणि एक काचाच्या आरशात, आणि त्या काचात असा काही थोडा भाऊ फरक होता, दाळ काही कमी जास्त असते. त्या पाहणारा असा तो उंच माणूस पण एवढा दिसू लागला. तो दोष कशाचा होता? काचे. हो, एक माणसाचं तोंड असं गोल होतं पण असं लंबळू दिसू लागलं. काय काय आरशेच पाहिजे, असं वाकडे तोंड दिसते. मग तोंड वाकडे करतो तो का त्या आरशाचा दोषी? आरशाचा दोषी. माणूस दशाला तसाच आहे, पण आरशात वेगवेगळे रूप दाखवायची त्या आरशामधला दोष आहे. आणि पाहणाऱ्याला वाटतं वाकडं तोंड झालं हो याचं, वाकडं तोंड झालं का? आरशाला समजा काळा डाग आहे, आणि नेमका माणसाने पाहा आणि त्याचा गाल त्या डागावर तू म्हणतो, हा काळा कस काय झाला? त्याचा डाग याच्यावर उमटाला का याच्या मनावर उमटाला का शरीरावर उमटाला? शरीरावर कसं उमटाला? शरीर तर लांब आहे, पण याच्या मनात असं वाटलं की तो डाग माझ्या शरीरावर, माझ्यावर आहे. म्हणजे तिथला आरोप, अंतःकरणाचा आरोप इथला सोवर घेतला. मला कळत नाही. हे कशातलं? मनातलं. मला कळालं हे तरी मनातलंच हे. मला सुधरणा मनातलंच हे.
मला झोप लागली मनातलं छे, जाग आली मनातलं छे, समाधी लागली, क्रोध आला, आता राग यायला म्हणते एखादं लोक, मला राग यायला. कोणी म्हणतं काय दया निर्माण झाली या माणसाच्या मनात, काय दयाळू आहे, भाकर ताटातली देतं, पाणी प्यायला देतं, पान पोळी घातली, काय दयाळू माणसाचं मन व्हायचं. मनाचा दयाळूपणा, मनाचा निष्ठुरपणा. बरेच माणसं सप्ताह झाल्यावर म्हणते पट्टीला नाही आली आमच्याकडे. सप्ताह झाल्यावर म्हणते आमच्याकडे काय पट्टीला नाही आले हो तुम्ही. चटका उरकून दिलं पुन्हा जमा करणाऱ्याला दोष द्याला. दोष मनात नाही, त्याचा हेतू तसा नाही, पण तुम्ही पोहोचले नाही त्याच्या बरोबर, ती थोपते काट्याचं बरोबर आलं. म्हणून असे काही अंतःकरणातले जे दोष आहेत, देखा पुढीलाचे ओझे आपल्या माथा घेजे, मग सांग कानाबटी जे धम धरा. पण हे विशोभ लागला याचे यास त्याचे आणि तुकेयाने कास का. पा झोपीमध्ये मन आहे का बरोबर, आपण झोपलं मन, आपण नाही का मन नाही, मन नाही, आता मन नाही, आपण नाही, मी सांगतो झोपीत मन, आता पण मन नाही. मन म्हणजे काय, मन म्हणजे विचार. पहिला विचार आला, दुसरा विचार आला, तिसरा, एक गुलाबाचं फुल घ्या, त्याच्या पाकळ्या एका जागावर करा, त्याच्या सुई टोचा. मग पहिल्या पाकळीला भेटल्यावर खालच्या पाकळीत जेव्हा सुई जाती, तर दोन्ही पाकळीच्या मधामध्ये पाकळी होती का, सुईच होती ना. मग पाकळीला सोडून माझा सुई आहे का नाही. मग तसं पहिल्या विचाराला सोडून दुसरा विचार येण्याच्या अगोदर विचाराला सोडून आपण नाहीत का. बर विचाराला धरून बी आपण नाहीत का. विचार व्हायला तवा बी आपण, आणि विचार खंडला मग खंड विचारात हे का आपल्या, मग अखंड मी. मग अखंड दया तुझी प्रीती, मग दे दयाची संगती, मग मी कमळापती तुझबानानी कंटाळा, पडून राहीन ते काही, उगाची संताची पायी, न मागे न करी काही, आन तुझी गाई ठोबा. आपण डोकं लावतो ब्रह्म व्यापक कसं असेल, अखंड कसं असेल, हे असं डोकं लावायचं. मनाचा खंड आता पाडायचा, झोपीत समजत नसतो. झोपीतला खंड आता काय कामाचा आहे, आताच खंड पाडायचा, आणि आपण अखंड आहेत असं आपल्या लक्षात घ्यायचं. म्हणून आपण खंड असलेल्या सगळ्या उपाध्या, आपलं स्वरूप नाही, अखंड असलेलं चैतन्य माझं स्वरूप आहे असं आपल्या बुद्धीच्या पकडीत आलं पाहिजे. हरी आला हाता, आणि मग शरीरात जरी पडलं, देह जाऊ आभारा हो पांडुरंगी जडवाओ, देह जाओ का जाणारच आहे, जाणारे उधार का चालल्यावर आहे. मग आयुष्य जात आहे पहा, जाणारे नाही चाललेलं आहे तुम्ही पहा. जसं नदीच्या काठावर एक माणूस उभा आहे, तटस्थ, कसा उभा आहे, तटस्थ, आणि पाणी चाललं धो धो. मग एक पाणी वाहत आणि हे त्याला पाहत. मग पाहणारा वाहतो का वाहणार पाहतो, वाहणार पाणी ते पाहत का. बर पाहणार आहे माणूस तो वाहून जातो का. मग पाहणारा काठावर आहे आणि वाहणार राहिलंच नाही. तसं आपण विचाराच्या काठावर उभा राहायचं, आत्मस्थितीवर कुठस्थ आहे तिथं उभा राहायचं, आणि तिथून पाहायचं बालपण गेलं, वाहून गेलं, तारुण्य वाहून गेलं, वृद्धपणा वाहून चाललं, गरिबी वाहून गेली, श्रीमंती वाहून गेली, पाप वाहून गेलं, पुण्य वाहून गेलं, मान, लय लोक मानित होते, आता कोणी मानी ना घरातलं. तू पैसा आणत होता तेव्हा मानित होते, आता तू खर्चायला लागला, आता तुला कशाला मानते. पाप मग मान अपमान आले, आणि मी तसाच. किती जन्म झाले, पशुचा झाला, पक्ष्याचा झाला, शरीराचा झाला का मीचा झाला, शरीराचा झाला. मग माझ्या देखत 10 अवतार झाले, आणि माझ्या देखत 10 अवतार झाले. कच्छ, मत्स्य, वराह, नरसिंह, परशुराम, राम, नाही का, कलंकी, बौद्ध, इतकेच अवतार झाले का अनंत अवतार झाले.
अनंत अवतार झाले पण माझे झाले का शरीराचे झाले? म्हणून मला अवतार नाही आणि जे अवतार आहेत ते खरे नाही आणि म्हणून आपण काय अवतार केला होता? जर नीटनाटकी केस हे ते जरा साफसफाई. अवतार म्हणजे आकार, अवतार म्हणजे जसं आहे तसं न राहणं, तसं आपलं स्वरूप आहे चैतन्य आणि आपण शरीराला मी म्हणणं की समजावं काय अवतार आहे. आणि असे अवतार ईश्वरानं घेतले, संतानं घेतले आणि आपले सुद्धा या शरीराचे अवतारच आहेत. पण आपल्याला वाटतं ते माझं स्वरूप आहे. ही भ्रांती ज्याची निघून गेली त्याचा हरी आला हाता. मग देह चालला, संताचा देह गेला नाही का त्याला चिंता नाही, चिंता नाही. अहो एखाद्या माणसाला आतमध्ये चिलखत घातलं लोखंडात आणि लढायला गेला, आता गोळी लागणार नाही त्याला का भेटणार नाही? गोळी लागल नाही, त्याच्या अंगावर झाडतून गोळी लागेल, आत घुसायची नाही. कशामुळं? चिलकत आहे ना. तसं आपण विचारानं पक्के जर झालो की आपण हरिरूप आहे, तर मग शरीराला प्राणानं यमानं घेऊन गेला काय, आघातानं शरीर गेलं काय, म्हातारं होऊन गेलं काय, रोगानं होऊन गेलं काय, फजिती होऊन गेलं काय, झोपीत गेलं काय, जागृतीत गेलं काय, त्याची चिंताच नाही. नाही भय चिंता तुका म्हणे, बळ्याचा अंग संग झाला आता. नाही भय चिंता तुका म्हणे, हरी आला हाता. आणि मग हाताला हरी आल्यावर पुन्हा चिंता? आपल्या हाताला देव नाही म्हणून अहो देवाचं भजन केलं तर चिंता नाही. मी तुम्हाला सांगतो महाभारतातली कथा. अर्जुन कृष्ण 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 असं अखंड म्हणा आणि युद्धाच्या टायमाला कृष्ण परमात्मा तिथे त्याला मदतीला गेले. मदतीला गेल्यावर त्याला पक्क माहित होतं की कर्णाजवळ एक अशी शक्ती आहे, ती शक्ती जर आपल्या धनुर्धानी अर्जुनावर जर पडली तर पुरी टीम खलास. पहिली विकेट गेली तर बाकीच्या पटापटा पडणार आहेत नाही, पण देव राहायला पाहिजे कर्णधार चितारा. म्हणून देव सारखं हे झोपायचे सगळे आणि रातभर देव जागायचे. कदाचित रातच्या घालतो का काय घोर देवाला खूप. पण ज्या वेळेस भीमाचा मुलगा कोण घटोत्कच हिडंबनी राक्षसीला झाल्या, तो पुढे गेला मला तो मायरू होता. त्याने कौरवाचं सैन्य असो पेदार खूप परेशानी झाली. दुर्योधन म्हणला कर्णाला, अरे कर्णा मित्रा तुझ्या जवळची शक्ती कशाला ठुली? तो एकटा पोरगा सगळ्याला बेजार केला. हा याच्या कर्ण म्हणला तुम्हाला कळत नाही, हे नाटक हे याला जर शक्ती हानी तर अर्जुन आपल्याला सगळ्याला खलास करणार आहे. ही शक्ती अर्जुनासाठी ठुलेली. देव म्हणजे आता काय करावं? कर्ण तर जागा आहे, हुशार आहे, कायच करावं? मग हे संध्याकाळी तो जागावर यायची त्याची बुद्धी. काय काय माणसाला दिवसात काहीच समजत नाही. संध्याकाळी ठेप्यावर आले तर ते म्हणजे आता बोला बाबा, सकाळी तर लगे बेफाम ते राम राम घालीत नाही. तुम्ही राम 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 शॉर्टकट घालत नाही. बस देवाला बी म्हणते येतो, टाईमच नाही ना, भानावर नाही. तसं मायाव शक्तीनं देव सकाळी ती कर्णाची बुद्धी भ्रष्ट करायची. सकाळी पुन्हा उठला, लढायला जायचा. कर्ण केले हे म्हणे तू राजाचा पुत्र नाही, चल आमच्या बरोबर युद्ध करू नको. अपमानित व्हायचा की कर्ण रिटायर. पण ती शक्ती त्याने अर्जुनावर मारायची. तू सकाळी इसरायचा आणि देवाला तो मारतो कधी मारतो का काय, माझा भक्त मरतो का काय, रात्रंदिवस आणि हे घोरायचे आणि देव जागे. ज्या दिवशी तो घटस्फोट झाला त्याच्यावर त्याने नाईलाजाने शक्ती मारली, तो उडाला वर आकाशात. शक्ती तिथं जाऊन भिनली, तो मेला पण तो हसला. तो म्हणला मी मेलो पण तुम्ही हारले म्हणा. येड्या हो, तुम्ही एवढं मोठं शस्त्र तुम्ही माझ्यावर टाकलं, आता पांडव तुम्हाला ठेवत नाही. आणि मग त्या कर्णाला कळालं की अरे हुकलं का. पश्चाताप झाला. दुर्योधनाला म्हणला अरे मित्रा, इतक्या दिवस सांभाळून ठेवलेली शक्ती आणि तो विनाकारण त्याच्यावर टाकत. दृष्टांत याच्यासाठी घ्यायचा होता. जोपर्यंत ही शक्ती
घात करणारी शक्ती संपून जात नव्हती तोपर्यंत देवाला आपल्या भक्ताची काळजी होती. दुसऱ्या दिवशी देव मस्त झोपले. काय देवा तुम्ही आज कस काय झोपले? ते म्हणजे आज बेफिकीर झालो, आता शक्ती खलास झाली तिकडची. मग मला सांगा, जोपर्यंत भक्ताला संकट होतं मागे पुढे उभा आलिया गाध निवाराया योगक्षम त्याचे जाणे जड भारी वाटदावी करी धरून या. म्हणून आपण देवाचं नाव इमाने इतबार जर घेतलं, प्रत्येकानं रामकृष्ण हरी म्हणायचं, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. कशामुळं? मला देवाची भेट झाली पाहिजे, इतकाच हेतू ठेवायचा. मला देवाचं स्वरूप कळालं पाहिजे, मला महात्म्याची भेट झाली पाहिजे. देवपणाच्या अगोदर माझं जीवन सफल झालं पाहिजे. झाला सफल व्यापार फळ आलं पाहिजे. आपल्या भजनाचं फळ, कीर्तनाचं फळ, तुळशीला पाणी घातल्याचं फळ, गायला निवेद्य दाखवल्याचं फळ, संतांची पूजा केल्याची फळ, पंगत घातल्याचं फळ आपल्या हातात आलं पाहिजे. ते फळ म्हणजे हरी मी स्वरूपानंच हरी आणि मी दोन नाही, इतकं ज्याच्या लक्षात आलं. मग कैची भय चिंता त्याची सरली एधार झाला सफल व्यापार विठोबार. मांडवाच्या ठिकाणी अनेक कलरचे असे कपडे लागले. आपल्याला फुलं वाटायले, झॅलरी वाटायल्या, पण जरा त्याच्या मागे जाऊन पाहिलं, हे अगोदर झॅलरी होत्या का सूत होत? जरा माग जा, थोडं माग सूत होत, त्याच्या माग जा, सुताच्या माग कापूसच होता ना, झाला ना, कापसाच्या माग जा. बाबा आता कापसाच्या माग कसं जाऊ? अवघडच महाराज. कापसाच्या माग त्याची बी होती, सरकी होती ना पाकिटातली, तवा घालून झाड पुन्हा मागे झाला. अहो कापसाचं झाड व्हायच्या अगोदर त्याला मातीचा संबंध आला, त्याला पाणी लागलं, त्याला हवा लागली, त्याला उष्णता लागली, वाढायला पोकळी लागली, म्हणजे या कापसासाठी पंचभूत लागले का नाही? पंचभूत. मग पाऊस कोणाच्या मर्जीने पडला? तुमच्या. वारा कोणाच्या मर्जीने फुटला? आपल्या. उजेड कोणाच्या मर्जीने फुटला? हा. पृथ्वी कोणाच्या दृष्टी यांनी पिकली? ईश्वराची कृपाने पिकायला. जर ईश्वराची कृपा झाली तर धरणी धरे पिक गायी ओळल्या झाले रामराज्य काय उणे आमासी धरणी धरे पिक गायी ओळल्या. धरणी का पीक धरीना? ठिबक सिंचन असून पीक येणार, फवारे असून येणार, खत घालून येणार, तणनाशक हाणून येणार. का? रामराज्य उसरलं. रामराज्य कधी उसरलं? रामाचं ध्यान विसरलं, रामराज्य विसरलं. तुम्ही रामाचं ध्यान करा, तुम्हाला भरपूर माल होणार. आता तरी भजन म्हणा विठ्ठल. देवाच्या नावात एवढी शक्ती आहे. एकदा काय झालं, अशी सभा भरलेली आणि विश्वामित्र त्या ठिकाणी दुर्वास ऋषी सगळे ऋषी मुनी बसलेले, प्रभू रामचंद्र असे बैठकीत बसलेले आणि हनुमंतराय आले की त्यांनी फक्त प्रभू रामचंद्राला नमस्कार. दुर्वास ऋषीला टाटा केला नाही, पाहिलं नाही. ते म्हणले आपला काय संबंध आहे? आपण कोणाची दास आहे? रामदास, रामाचे दास. आपल्याला बाकीच्याची काही असं नाही आणि भिड नाही, काहीच करू शकत नाही. तर राम आपला झाल्यावर मग कायची भय चिंता? काहीच मान्यता दिली नाही हनुमंतराय प्रभू रामचंद्र. पण बैठकीत बसलेले शिष्टाचार कसा असतो? शिष्टाचार असा असतो, अक्कल जरी नसली एखाद्या महाराजाला, गावात केलेला महाराज असतो म्हणजे आमच्या गावचे महाराज,
पण पुढे बसल्यानंतर महाराजाला आधी त्याला बुका लावा लागतो. शिष्टाचार आहे, समाजानं मान्यता दिली ना मग आपलं काय माहित आहे. पण मारुती रामाने आपल्याला शिष्टाचार ना अष्टाचार काही माहित नाही. प्रभू रामचंद्रांनीच फक्त, मला बाकी काही माहित नाही. आमच्या प्रभू रामचंद्राचा एक बाणी एक वचिनी एवढी सत्ता आहे. त्याच्यात सगळे ऋषी आले, महाराज आले, चट आले. काय सूर्य आला, चंद्र आला, भक्ती तशी होती ना त्याची. पण दुर्वास ऋषीला राग मला याच्या ड्रायव्हरात जाव माकडच्या माकड म्हण आणि आम्हाला त्यांनी राम राम तर करायचा, नमस्कार तर करायचा. शेटरवाणी आला आपलं शेपटीचा गोंडा घेऊन आम्हाला केला अपमान हडकले. आधी दुर्वास ऋषी प्रभू रामचंद्र आले, सभा संपली आणि दुर्वास ऋषीचा असा नमस्कार केला. कोणी? प्रभू रामचंद्र. नमस्कार केल्यावर त्यांनी असा आशीर्वाद दिला, कल्याण भाऊ. पण म्हणले रामा तुझ्या घरी आलो मी, माझं काही आतिथ्य करशील का नाही? काही आदर सत्कार, काही पाणी चहा आहे की नाही तुमच्याकडे? कीर्तनावाल्याला सगळ्याला गड्याला बायला देत नाहीत का? मला वाटतं आज त्यालाच का यायला कच खावा पाळी वाळी केलं पाहिजे. आज यायला उद्या घ्यायला ऐकायची गोडी जास्त आहे ना. पण दुर्वास ऋषी भडकले आणि प्रभू रामचंद्राचं वचन घेतलं. हा म्हणले काय नाही ऋषी महाराज तुम्ही माघारी दिले. म्हणले काय नाही उद्या सकाळी तुझ्या बाणानं हनुमंतरायाचं शिर उडालं पाहिजे. वचन दिलं म्हणजे अवघडच काम झालं. प्रभू रामचंद्राच्या बाणानं आणि हनुमंताचं डोकं उडवायचं म्हणलं ते किती धर्मसंकट झालं. गपचिपत राहिले. सांग रामा वचन दिलं करशील का नाही काम? काहीच म्हणता येणार ना. हो म्हणता येणार का? डोळ्यात पाणी आलं प्रभू रामचंद्राच्या. वापस जातो मी. नाही म्हण अतिथी वापस जर आपल्या दरुजातून गेला, महाराज असू द्या, टाळकरी असू द्या, इनिकरी असू द्या, मृदंगाच्या तुमच्या गावात आलेला सप्त्याच्या निमित्तानं सामान्य येडा माणूस असू द्या बाहेर गावात, तो जर नाराज होऊन गेला तर तुमचं पुण्य घेऊन जाणार. अतिथी नाराज झालेला जमत नाही. त्या नियमानं प्रभू रामचंद्र म्हणजे ठीक आहे, ठीक आहे म्हणलं. रात्रभर राम जागेच ना, काहीच करता येईना, झोपत नाही. दुर्वास ऋषी गेले निघून, ते बी जागेच की कवा दिवस निघून. माकडाला तर उडीतच म्हणले राम, रामाचा बाण वापस येतो का? त्याला मुंडकं उडालेलं पाहायचंय आणि रामाला माझ्या भक्ताला मारून कसं हे प्रभू रामचंद्र झोपत नाही म्हणल्यावर हनुमंत रागे म्हणजे रामा कस काय झोप नाही लागली? काय नाही अंग मोडून आलं. म्हणजे अंग मोडून नाही आलं, सांगा काय आहे तर. नाही म्हणले मी वचन असं दिलं सकाळी तुमचं शिर उडवायचं. म्हणले मग बरोबर आहे उडवा ना. म्हणले मी भक्त आहे, माझं शिर उडलं तर का? अरे माझा तू जीव का प्राण आहे भक्ता आणि तू ते काय नाही म्हणे. तुम्हाला काय करायचं? तुम्ही झोपा, तुम्हाला मी वचन देतो झोपा. प्रभू रामचंद्र झोपले. हे गेल्याबरोबर आता हनुमंतरायाला वाटलं आपल्या स्वामीला केवढं संकट आलं. हा बापाला लेख मारायचा म्हणल्यावर बापाला किती दुःख होईल. हनुमंतराया प्रभू राम श्रीराम जय राम जय जय राम असं भजन सुरू झालं. चिंता निवृत्त करायसाठी भजन केलं पाहिजे. एवढं मोठी चिंता हनुमंतरायाला, निवृत्तीसाठी भजन केलं. आले चुकून नारायण करी नारद. ते म्हणजे आता महात्मे आले मला तोड यायला तिच्या आणि ते तर तोड गेला लय परिपक्व केवढं संकट रजत होणार नाही गोष्ट. त्याचं नाव नारद. आले नारद म्हणजे काय हनुमंता म्हणजे असं कोडं पडलं आमच्या स्वामींना असं असं वर हो म्हणले. दुर्वास ऋषी म्हणले काय बाबा येड्यावानी त्यांनी नुसते हात जोडण्यामुळे मुंडकं मारले. काय त्याला बी इतकं पाहिजे होतं. पण आता अशी गोष्ट संकटात पडली ते म्हणजे काय ठीक बाण मारू देतो काय होणार नाही. आणि बोली काय केलेली? बाण मारायची, मुंडक्याची बोली नाही. तो बाण मार त्याच्या मुंडक्यावर मार, ते बाण काम करून टाकते अशी बोली होती. म्हणजे तू काय कर गंगाच्या पाण्यात जायचं. हनुमंता सांगितलं 4 वाजल्यापासून. ते मला 4 कशाला? आताच जातो 4 का वाजायचे पुढं घरी पाहू. बरं म्हणजे काय बरं. आणि तिथं जाऊन असं करता राम राम राम. तुम्ही कसं आता आदे रुळी ठरी ठर कसं म्हणलं शेजाऱ्याला सुद्धा ऐकू नाही गेलं.
शब्दच नाही गेलं. कोणी म्हणावं की हिचा आम्हाला आवाज आला काही ह्याचा आला. हा पुन्हा हाताला हात असं लागायचा की वर घ्या राम राम असं हातात नाही लागला. त्यांनी असं भजन केलं की झाडं बिटून लागली, पाड खणकत. तुम्ही बघा, तुम्ही घरात राम म्हणा काही म्हणा की घर खणकत, माती दगड सगळं खणकत, तसं सगळं परिसर खणकू लागला. राम राम राम, नदीचं पाणी बी असं खळखळा आवाजीनं राम, जिकडं तिकडं ध्वनी त्या परिसरात राम राम राम. पाठ झाली तिकडून सूर्य निघला की आला बाबा दुर्वास ऋषी आंघोळ बिंघोळ करून, चल रामा. रामा माहितच नाही हे थोडं काय झालं. रामाने घातला बाण, लावला, मारला, पण रामाचा बाण सुटला खरा, पण जिथं राम नामाचा पावर सुरू आहे त्या ध्वनीपासून बाण वापस आला की भात आहे. हा तो गद्दारी केली, तो भक्ताला मारी ना मनातून हान, पुन्हा तुमच्या पायाची शपथ घेऊन हाणतो. काय बाण पुन्हा लावला, हाणला, पुन्हा वापस, तीनदा बाण वापस आला. नारद मुनी आले, म्हणजे काय चालला तुमचा खेळ. त्याला अशा टायमाला तर लय डिमांड, काय चाललंय म्हणले, यांनी वचन दिलं बाण हाणायचं, मग तुम्ही का हाणणार. ते म्हणजे मी हाणलं. म्हणले मग ते शिर उडाल. ते म्हणले त्याची बोली आहे का, बाण हाणायची बोली, हाणायचा हाणला, बाण वापस काढून आला की तुम्ही बाणाला विचार. ऋषी आहेत ना तुम्ही त्याचं कारण सोडा. आता ऋषी रागाच्या भरात कारण सापडा. म्हणले बाबा आम्हाला सापडलं, तुम्ही सांगा. ते म्हणले नामाची शक्ती अशी आहे, मी 3 ताळात गमन करतो. नामाची शक्ती अशी आहे की नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो भले, कपी पुळव धरिले मुक्त केले राक्षसा. बाणापेक्षा नाम महत्वाचं आहे. पदार्थापेक्षा जे देवापर्यंत नेणार साधन आहे ते बाकीच्या साधनाला मागे टाकतं. त्याच्यापेक्षा विघातक हे बाण आणि सहाय्य करणार नाम आहे. म्हणून नाम चांगलंय, चांगल्या नामाला बाण सुद्धा जाऊ शकत नाही. देवा ऋषी मुने देवाच्या नामात एवढी ताकद आहे, बाणाला वापस काढू शकतं नाही, रामाला वापस काढू शकतं. नामाची ताकद असली मग ती पटलं शास्त्रानं दुर्वास मुनीला. आणि मग मला चुकलं होतं आमचं, आम्हाला हिशेब कळाला नाही. हे जर आम्हाला आधी कळालं असतं तर तापल्या खाली मी म्हणलोच नसतं. ऋषी म्हणले मग आले मारुती राय आले तर चुकून लोटांगणच घेत राहिले. आणि आधी लोटांगण घेतलं, दुर्वास ऋषीच्या पायाला पडले. ते म्हणले मही चूक झाली, मग आता चूक झाली. दर्शन घेतलं आणि दर्शन घेतलं संताचं, आणि म्हणले खरंच संताचं काय केलं पाहिजे, देवापेक्षा बी सन्मान केला पाहिजे. तसं तुम्ही ती भक्त आहे, आपण ती चिंतन करणार आहे. आपण सगळ्यांनी मिळून माऊलीचं चिंतन करा. ज्ञानेश्वर माऊली.